नवापूर तालुक्यातील धनराड गावामध्ये असलेल्या प्राचीन हिंदळा मातेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेपूर्वी पारंपरिक भंडाऱ्याचं आयोजन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात करण्यात आलं आहे। हा भंडारा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित आणि धनराडसह 7 गावांतील ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात हिंदळा मातेच्या विधिवत पूजनाने करण्यात आली आहे। हे पूजन अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, त्यांची पत्नी आणि माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, उद्योजक धनंजय गावित तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। पूजनानंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आले, ज्याचा लाभ हा शेकडो भाविकांनी घेतलाय। या धार्मिक कार्यक्रमाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मनोहर नगराळे, नगरसेवक धमेश पाटील, भालचंद्र गावित, फारुख शाह, राजू आगळे, सीए वतन अग्रवाल, अमृत लोहार, नगरसेविका सविता नगराळे, तेसले डॉक्टर अर्चना नगराळे तसेच धुलीपाडा गावचे माजी सरपंच प्रकाश गावित, देवराम गाविश, उमेश गावित, संदीप गावित, पुजारी अर्जुन महाराज, राहुल गावित, परशुराम गावित, विपुल गावित यांच्यासह आजूबाजूच्या गावांतील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। धनराट येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हिंदळा मातेची भव्य यात्रा भरते। या यात्रेपूर्वी मातेच्या मंदिरामध्ये भंडाऱ्याचं आयोजन करण्याची जुनी आणि पवित्र परंपरा आजही जपली जाते। विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वर्गवासी माणिकरावजी गावित हे आपल्या प्रचाराची सुरुवात हिंदळा मातेच्या दर्शनानं आणि श्रीफळ फोडून करत असतात। अशी श्रद्धा आणि इतिहास या मंदिराशी जोडलेला आहे। हिंदळा मातेचे हे मंदिर प्राचीन असून संपूर्ण नवापूर तालुक्यासह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। धार्मिक परंपरा, सामाजिक ऐक्य आणि भक्तिभावाचे दर्शन घडवणारा हा भंडारा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडलाय। सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर। माता सालाबादाप्रमाणे दरवर्षी हिंदळा मातेचा या ठिकाणी यात्रा भरते आणि हा म्हणजे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी यात्रा आहे। आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून या ठिकाणी प्रख्यात यात्रा आहे धनराडची आणि तिचं आज मातेचं पूजन आहे। म्हणजे पुढच्या 1 तारखेपासून या ठिकाणी यात्रेला सुरुवात होईल। त्याच्या अगोदर हिंदळा मातेचं पूजन होतं आणि दरवर्षी आम्ही मातेचं पूजन असतं तर 7 पाडे आम्ही 7 पाडे मिळून या ठिकाणी आम्ही एकत्रितरित्या आमचा गावाचा फाळा असतो। यावर्षी आमचा 70 रुपये फाळा आहे। प्रत्येक घरातनं 70 रुपये आम्ही एकत्रित करतो आणि मातेच्या इथं आम्ही बकरा आणि एक कोंबडीचं त्या ठिकाणी आम्ही प्रसाद म्हणून वाटप करतो आणि तो जो प्रसाद असतो तो प्रत्येकाच्या घरी देतो, जो तो त्याच्या घरी प्रसाद म्हणून त्याच्या परिवारासोबत बसून खातो। माझंही दरवर्षी मी या ठिकाणी तो सालाबादाप्रमाणे आम्ही बऱ्याच वर्षापासून करत आलो आहे आमचा परिवार। पण लोकनेते माणिकराव दादा हे आपल्यात नसल्यामुळे तेव्हापासून माझं या ठिकाणी पूजा राहिली होती आणि दरवर्षी आमचं असतं की दरवर्षी आपण इथं काही ना काही तरी मातेच्या इथं पूजन करावं आणि महाप्रसाद भंडारा द्यायचा। तर यावर्षी हा महाप्रसाद महाभंडाऱ्याचं आयोजन आपण केलेलं आहे। तर माझ्या परिवाराकडनं मातेच्या चरणी 11 बकऱ्यांचा महाप्रसाद आणि 21 कोंबड्यांची महाप्रसाद त्या गादीवर आम्ही चढवलेला आहे आणि ज्या लोकांची देवमोगऱ्या मातेला, मोठ्या देवमोगऱ्या मातेला जायचं असतं त्यांची पाळणी असते, त्याच्यात माझी पण पाळणी आहे। तर 1.25 महिन्याची पाळणी असते। तर त्याच्यामध्ये आमचे जे 7 पाड्याचे लोक आहेत त्याच्यासाठी ज्यांना चालत असेल त्यांच्यासाठी ते आहे आणि ज्यांना पाळणी आहे, जे मांसाहार करू शकत नाही ते शुद्ध शाकाहारी त्यांच्यासाठी सुद्धा वरण भात, वांगे बटाट्याची भाजी या ठिकाणी आम्ही बनवलेली आहे आणि हा हजारो कित्येक वर्षापासून या ठिकाणी हे 7 पाड्यांचं नियोजन होतं। वर्षापासून या ठिकाणी ही पूजा अर्चा होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आमची ग्रामदैवत आहे, 7 पाड्यांची ग्रामदैवत आहे आणि माझे वडील जेव्हापासून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली तर सगळ्यात पहिले पूजा ही मातेची व्हायची। या ठिकाणी ग्रामदेवतेची पूजा होऊन तिचं नारळ फोडून, नारळ वाढवून या ठिकाणी आमची प्रचाराला सुरुवात व्हायची। तर आजपर्यंत त्या मातेने आमच्या परिवाराला आणि या भागातील जनतेला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे आणि या ठिकाणी जोही येतो ती माता त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही। म्हणून माझ्या सर्व भाविकांना विनंती आहे
की या येणाऱ्या दिवसामध्ये जी धनराटला मातेचा उत्सव होणार आहे तेव्हा सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात. नवापूरमधनं येतात, तालुक्यातनं येतात, नंदुरबार जिल्ह्यातनं येतात, काही साक्री तालुक्यातनं येतात, नाशिक जिल्ह्यातनं या ठिकाणी लोक येतात आणि ज्यांची त्याची मानता असते ते या ठिकाणी फेडत असतात. खूप मोठं स्वरूप या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. रात्र 12-12, 2-2 वाजेपर्यंत ही यात्रा चालते आणि कमीत कमी 8 ते 15 दिवस ही यात्रा चालते. या ठिकाणी सर्व सातीपाड्यातील गावकरी हे सेवेसाठी या ठिकाणी येत असतात आणि हे मंदिर म्हणजे प्रख्यात जागृत देवस्थान आहे हिंदाळा मातेचं. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी हिंदाळा मातेच्या दर्शनाला या, मातेचा आशीर्वाद घ्या आणि माता सगळ्यांना सुखी समाधानी आणि सगळ्यांचं आरोग्य निरोमय ठेवो अशी माता चरणी मी प्रार्थना केली आहे आणि त्याप्रमाणे माता सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देईल हा आशीर्वाद मी मागितलेला आहे. चांगल्या पद्धतीने पूजा झालेली आहे आणि यात्रासुद्धा चांगल्या पद्धतीने होईल एवढंच या निमित्ताने सांगतो. पुनश्च जे जे भाविक या यात्रेसाठी येतील त्यांना ही धनराट ग्रामपंचायत, धुडीपाडा ग्रामपंचायत सहर्ष स्वागत करणार आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांचं कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता आम्ही गावकरी म्हणून घेऊ. धन्यवाद. जय हिंदाळा माता.